भारताचा शोध भाग 51. भूमिती, अंकगणित, बीजगणित यांचे भारतीय आरंभ अतिप्राचीन आहेत. वैदिक काळात यज्ञाच्या चौकटी मांडताना भौमितिक बीजगणिताचा काहीसा प्रकार सुरू झाला असावा. अतिप्राचीन ग्रंथांतही चौरसातून ज्याची एक बाजू अ ब बरोबर क अशी दिलेली आहे असा आयत बनविण्याच्या भौमितिक पद्धती दिलेल्या आहेत. हिंदूंच्या उत्सव समारंभांतून, धार्मिक विधींतून आजही भौमितिक आकृती काढण्यात येत असतात. हिंदुस्थानात भूमितीची वाढ झाली असली तरी ग्रीस आणि अलेक्झांड्रिया येथे ते शास्त्र अधिक पुढे गेले. अंकगणित आणि बीजगणित यात भारत पुढे होता. दशांक पद्धतीतील स्थानमूल्याच्या शोधाप्रमाणेच शून्य चिन्हाचा शोध ज्या शोधकाने किंवा शोधकांनी मिळून लावला त्यांची नावे आज अज्ञात आहेत. ख्रिस्तपूर्व 200 मध्ये लिहिलेल्या एका दुर्मिळ पुस्तकात शून्याचा उपयोग प्रथम केलेला दिसतो. असे म्हणतात की अंकांच्या स्थानमूल्याचा शोध ख्रिस्त शकाच्या आरंभाला लागला असावा. ज्याला शून्य म्हणतात त्याचे चिन्ह अगदी आरंभी केवळ टिंबरूप होते. पुढे त्याला सूक्ष्म वर्तुळाचे स्वरूप आले. इतर अंकांप्रमाणे शून्यही मानण्यात येईल. या शोधाच्या अत्यंत महत्वाविषयी प्राध्यापक हॉलस्टेड म्हणतो, शून्य शोधाचे महत्व कितीही वर्णिले तरी ते कमीच ठरेल. या शून्यमय वस्तूला नाव व स्थान देण्यात आले. इतकेच नाही तर त्याला सहाय्यक अशी शक्तीही देण्यात आली. शून्याचे चित्र आणि प्रतीक निर्मिले. एवढेच नव्हे तर त्याला सामर्थ्य संपन्नही केले. हिंदू लोकांचा हा विशेष आहे आणि त्यांनीच हा शोध दिला आहे. शून्यातून, निर्वाणातून विद्युत यंत्रे निर्माण करण्याप्रमाणे हे आहे. मानवी बुद्धी आणि शक्ती यांचा पाया पुढे पडण्याच्या कामी गणितशास्त्रातील कोणत्याही शोधाने जर अपार प्रेरणा दिली असेल तर ती ह्या शून्याच्या शोधाने होय. हा उतारा G.B. हॉलस्टेड यांच्या अंकगणिताचा पाया आणि तंत्र, इंग्रजीत ऑन द फाउंडेशन ऑफ टेक्निक ऑफ अरिथमॅटिक या पुस्तकातला उतारा 1935 साली B. दत्त आणि A.N. सिंग यांच्या हिंदू गणिताचा इतिहास या पुस्तकात प्रकाशित झाला होता, त्यातून घेतलेला आहे. दुसऱ्याही एका अर्वाचीन गणितज्ञाने शून्याच्या या ऐतिहासिक महत्वाच्या शोधाविषयी उत्साहाने लिहिले आहे. या गणितज्ञाचे नाव डॅन्झिंग. तो आपल्या नंबर या पुस्तकात लिहितो, 5000 वर्षांच्या या प्रदीर्घ काळात नाना संस्कृती उदयाला आल्या व वाङ्मय, कला, तत्वज्ञान, धर्म इत्यादींचे धन मागे ठेवून त्या अस्तपावल्या. परंतु मनुष्याने सराव ठेवलेली सर्वात जुनी कला म्हणजे मोजण्याची. त्या क्षेत्रात एकंदरीत मानव जातीची एकूण कितीशी प्रगती झाली होती. सुरुवातीला वेडी वाकडी व मोजण्याची पद्धती होती. तिच्यामुळे पाऊल पुढे पडणे केवळ अशक्य होते. तसेच गोट्यांच्या चौकटीसारखी मोजण्याची एक युक्ती शोधून काढण्यात आली होती. परंतु तिची कार्यक्षमता इतकी मर्यादित होती की साध्या बेरजा वजाबाकीसाठीही तज्ज्ञ माणसाला बोलवावे लागे. हजारो वर्षे मनुष्य हे ओबडधोबड गणना प्रकार वापरीत होता. त्या गणना यंत्रात त्याने फारशी कधी सुधारणा केली नाही किंवा त्या पद्धतीत एखाद्या क्रांतिकारक विचाराची भर घातली नाही. अज्ञान युगात कल्पनांची वाढ फारच मंद गतीने होई. परंतु त्या मंद गतीशी तुलना करता गणितशास्त्रातील ही गती फारच निराशाजनक आणि गतिहीन वाटते. आणि अशा संदर्भात मग पाहिले म्हणजे मग त्या अज्ञात हिंदू संशोधकाचे खरे महत्व लक्षात येईल. ख्रिस्त शकाच्या आरंभीच्या काळात केव्हा तरी त्या अज्ञात शोधकाने अंकांचे स्थानमूल्य ठरविणारा शोध लाविला. तो शोध म्हणजे जगातील एक अत्यंत महत्वाची अशी घटना होती. हा उतारा हॉकबेनच्या लाखोंसाठी गणित या पुस्तकातून घेतलेला आहे. ग्रीस देशातील गणितज्ञांना हा शून्याचा शोध कसा लागला नाही याचे डॅन्झिंगला आश्चर्य वाटते. तो म्हणतो, विज्ञानाचा, शास्त्राचा व्यवहारात उपयोग करण्याविषयी ग्रीकांना इतका तिरस्कार वाटे की काय, की आपल्या मुलांना शिकविण्याचे कामही ते गुलामांकडे सोपवीत. परंतु तसे असेल तर ज्यांनी भूमितीचे प्रगतीपर शास्त्र आम्हाला दिले त्यांना प्राथमिक तऱ्हेचे का होईना बीजगणित का देता आले नाही? बीजगणित म्हणजे आजच्या गणिताचा प्राण. परंतु हे शास्त्रही हिंदुस्थानात जन्मावे आणि तेही ज्या काळात अंकांच्या स्थानमूल्याचा शोध लागला त्याच वेळेला. हे आश्चर्य नव्हे काय?
या प्रश्नाचे उत्तर प्रोफेसर हॉकबेन याने पुढील प्रमाणे सुचविले आहे. त्यांचे म्हणणे की हिंदूंनाच हा शोध का लागला आणि प्राचीन गणितज्ञांना का लागला नाही, व्यवहारी माणसांनीच या दिशेने पाऊल का टाकले हे समजून घ्यायचे असेल तर काही अद्वितीय बुद्धीनेच लोक जगाची बौद्धिक प्रगती करीत असतात ही कल्पना सोडून दिली पाहिजे. ही कल्पना आपण जर सोडून न दिली तर वरील प्रश्नाचे उत्तर मिळविण्याच्या बाबतीत अडचणी अधिक कठीण होतील, वाढतील. कितीही अद्वितीय बुद्धिमत्तेची व्यक्ती असो, तिच्या भोवतीच्या माणसांच्या अंगवळणी पडलेली एक विशिष्ट समाज व्यवस्था असते आणि त्या वैयक्तिक बुद्धीला ह्या सामाजिक व्यवस्थेची मर्यादा पडलेली असते. त्या पलीकडे ती बुद्धी जाऊच शकत नाही. म्हणून बौद्धिक प्रगतीचे कारण या समाज व्यवस्थेतच शोधले पाहिजे. ख्रिस्त शकाच्या पहिल्या शतकात हिंदुस्थानात गणित विषयक शोधांच्या बाबतीत जे हे झाले तसे पूर्वीही झाले होते आणि आज सोव्हिएत रशियात ते होतही असेल. हा सत्य सिद्धांत आपण मानला तर आपण त्याचा निष्कर्ष हा मानला पाहिजे की प्रत्येक संस्कृतीत तिचे मरणही असते. कोणतीही संस्कृती असो, ती विशेष बुद्धिमंतांच्या शिक्षणाकडे जितके लक्ष देते तितकेच लक्ष जर बहुजन समाजाच्या शिक्षणाकडे देणार नाही तर ती मरेल. इति हॉकबेन. म्हणूनच आपण समजून चालले पाहिजे की हे क्रांतिकारक जागतिक महत्वाचे शोध एखाद्या प्रतिभावान आणि प्रज्ञावान माणसाला मिळालेल्या क्षणिक स्फूर्तीतून लाभलेले नसून आपल्या काळच्या फार पुढे गेलेल्या अलौकिक पुरुषाच्या बुद्धिप्रभेतून निघालेले नसून सामाजिक परिस्थितीतून त्यांचा जन्म झालेला आहे. तात्कालीन आवश्यक अशा गरजेतून ते जन्माला आले आहेत. जनतेची, समाजाची अत्यंत आवश्यक अशी गरज भागविण्यासाठी पुन्हा पुन्हा केलेली मागणी पुरविण्यासाठी अपूर्व प्रज्ञेचा मनुष्य लागतो यात शंका नाही. परंतु मागणीत जर नसेल तर ती पुरी करण्याची प्रेरणा प्रज्ञावंताला होणार नाही आणि जनतेला जरूर नसेल तर शोध करूनही तो फुकट जाईल. त्या शोधाच्या उपयोगासाठी अधिक अनुकूल परिस्थिती प्राप्त होई पावेतो तो शोध पडूनच राहील. गणितावरील प्राचीन संस्कृत ग्रंथांवरून अशी मागणी होती हे दिसून येते, कारण गणितशास्त्र विषयक या ग्रंथांतून व्यापार, देवघेव, सामाजिक संबंध ज्यात गुंतागुंतीचे हिशेब वगैरे आहेत त्या सर्वांचे पुन्हा पुन्हा उल्लेख आहेत. कर, कर्ज, व्याज या संबंधीचे प्रश्न त्यात आहेत. भागीदारीचे प्रश्न आहेत, अदलाबदलीचे प्रश्न, विनिमयाचे प्रश्न, सोन्याचा कस पाहण्याचा प्रश्न इत्यादी शेकडो प्रश्न त्यातून दिसून येतात. समाज आता प्रगल्भ व गुंतागुंतीचा झाला होता. सरकारी कामकाज व व्यापार सर्वत्र पसरलेला होता. त्यात कितीतरी लोक गुंतले होते. हिशेबाच्या सोप्या सुटसुटीत पद्धतींचा शोध लागल्याशिवाय हे सारे चालणे कठीण होते, अशक्य होते. शून्याचा आणि अंकांच्या स्थानमूल्यांचा शोध उपयोगात आला आणि अंकगणित आणि बीजगणित यात झपाट्याने प्रगती करण्याच्या मार्गात मानवी बुद्धीला येत असलेले अडथळे त्यामुळे नष्ट झाले. अपूर्णांक आले, अपूर्णांकांचे गुणाकार, भागाकार आले, त्रैराशिकाचा नियम शोधून काढण्यात येऊन परिपूर्णतेस गेला. वर्ग आणि वर्गमूळ तशीच वर्गमुळाची खूण यांचाही शोध लागला. घन आणि घनमूळही पाठोपाठ आले. उणेची खूण जन्मली, गणनेची गुणाकाराची कोष्टके आली. वर्तुळाच्या परिघाला व्यासाने भागले तर नेहमी 3.1416 हा भाग येतो ही गोष्ट सिद्ध झाली. बीजगणितात अज्ञातासाठी अक्षरे वापरण्याची पद्धत उपयोगात आली. साधी समीकरणे आणि द्विघात समीकरणे यांचाही विचार झाला. शून्याचे गणित करण्यात आले. अ उणे अ बरोबर शून्य अशी शून्याची व्याख्या करण्यात आली. अ अधिक अ बरोबर अ, अ अधिक अ उणे शून्य बरोबर अ, अ गुणिले शून्य बरोबर शून्य, अ भागिले शून्य बरोबर अनंतता. उणे संख्यांचाही विचार करण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ उणे 4चा वर्गमूळ बरोबर अधिक उणे 2. 5व्या शतकापासून 12व्या शतकापर्यंत सुप्रसिद्ध गणिती हिंदुस्थानात सारखे होत गेले. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांत गणितशास्त्रावर दिलेले आणि इतरही शोध आहेत. याहून प्राचीन ग्रंथही आहेत. ख्रिस्त शतकापूर्वीच्या 8व्या शतकातील बौधायन
5व्या शतकातील आपस्तंभ आणि कात्यायन यांचे ग्रंथ आहेत. त्यात विशेष करून भूमितीचे प्रश्न आहेत. त्रिकोण, चौरस, आयत यांचा विचार आहे. बीज गणितावरचा उपलब्ध जुना ग्रंथ विख्यात ज्योतिर्वेत्ता आर्यभट्ट याचा आहे. सन 76 मध्ये तो जन्माला व वयाच्या 23व्या वर्षीच त्याने हा बीज गणितावरचा व ज्योतिषावरचा ग्रंथ लिहिला. आर्यभट्ट बीज गणिताचा जनक असे मानण्यात येते, परंतु पूर्वी होऊन गेलेल्या गणितज्ञांचे ग्रंथ त्याच्या समोर असतीलच. हिंदी गणित शास्त्राच्या इतिहासात दुसरे एक मोठे नाव म्हणजे भास्कराचार्यांचे. हा पहिला भास्कराचार्य, कारण पुढे दुसरा आणखी 600 वर्षांनी झाला. या पहिल्याचा काळ स 522 हा आहे. त्याच्या पाठोपाठ स 628 मधल्या ब्रह्मगुप्ताचे नावही घेतले पाहिजे. ब्रह्मगुप्त प्रसिद्ध ज्योतिर्विद होता. त्याने शून्यासंबंधीचे नियम मांडले व आणखी महत्वाची भर त्याने घातली आहे. त्यानंतर अंकगणित आणि बीजगणित यावर लिहिणारे कितीतरी गणिती झाले, परंतु सर्वांचा मुकुटमणी म्हणजे दुसरा भास्कराचार्य होय. स 1114 मध्ये त्याचा जन्म झाला. ज्योतिष, बीजगणित आणि अंकगणित यावर 3 ग्रंथ त्याने लिहिले. अंकगणितावरील त्याच्या ग्रंथाचे नाव लीलावती असे आहे. गणितावरील ग्रंथाला एका स्त्रीचे नाव दिलेले पाहून जरा आश्चर्य वाटते. पुस्तकातही अधूनमधून आई लीलावती असे संबोधनपर उल्लेख आहेत आणि तिला निरनिराळे प्रश्न समजावून देण्यात आले आहेत. भास्कराचार्यांच्या मुलीचे नाव लीलावती होते अशी समजूत आहे, परंतु त्याला सुनिश्चित असा पुरावा नाही. पुस्तकाची भाषा सोपी, सरळ, स्पष्ट, मुलांना समजेल अशी आहे. संस्कृत पाठशाळांमधून हे पुस्तक अद्यापही मुख्यतः त्यातील भाषा शैलीसाठी नेमतात. 1150 मध्ये नारायण व 1545 मध्ये गणेश हे गणिती झाले. गणित शास्त्रावर ग्रंथ लिहिले जात होते, परंतु ती भाष्ये होती, नवीन भर नव्हती. 12व्या शतकानंतर गणितात नवीन भर भारतात घातली गेली नाही. ती थेट अर्वाचीन काळापर्यंत नाही. बगदादमध्ये अल मंसूर हा खलिफा असताना हिंदुस्थानातून अनेक विद्वान लोक तेथे गेले. स 753 ते 774 ही मंसूरची कारकीर्द. हिंदी पंडितांनी बरोबर नेलेल्या ग्रंथांत गणित आणि ज्योतिष यांचेही ग्रंथ होते. त्या काळात आधीच हिंदी आकडे बगदादपर्यंत पोचलेले होते, परंतु त्या काळात तर व्यवस्थित संबंधच सुरू झाला. आर्यभट्टाचे आणि आणखी इतर ग्रंथकारांचे ग्रंथ अरबी भाषेत भाषांतरित केले गेले. आर्यभट्टाचे व आणखी इतर ग्रंथकारांचे ग्रंथ अरबी भाषेत भाषांतरित केले गेले व अरबी दुनियेतील गणितशास्त्राची आणि ज्योतिषाची यामुळे झपाट्याने वाढ झाली. बगदाद हे त्यावेळचे विद्येचे मोठे केंद्र होते. ग्रीक आणि ज्यू पंडित ग्रीक तत्वज्ञान, गणित आणि विज्ञान घेऊन तेथे आले होते. बगदादचे सांस्कृतिक वर्चस्व मध्य आशियापासून ते स्पेन पर्यंत होते. हिंदी गणिताची अरबीतील भाषांतरे या सर्व विस्तृत भागावर पसरली. हिंदी अंकांना अरब लोक हिंदी चिन्हे किंवा कधीकधी नुसते हिंद असेही म्हणत. संख्येला अरबी शब्द अजूनही हिंदूस असा आहे. याचा अर्थ हिंदुस्थानातून असा आहे. अरबी जगातून या नव्या गणितशास्त्राने युरोपियन देशात प्रवास केला. त्यावेळेस स्पेनमध्ये मूर लोकांचे साम्राज्य होते. तेथे त्यांची मोठी मोठी विद्यापीठे होती. तेथून हे ज्ञान युरोपभर गेले व अर्वाचीन युरोपियन गणितशास्त्राचा तो पाया आहे. नवीन अंकांना युरोपात प्रथम विरोध झाला. नास्तिकांची ही चिन्हे आहेत असे म्हणत. हिंदी अंकांचा सर्रास उपयोग सुरू व्हायला कित्येक शतके लागली. सिसिलीतील एका नाण्यावर या अंकांचा पहिला उपलब्ध लेखी पुरावा आहे. हे नाणे स 1134 मधले आहे. इंग्लंडमध्ये 1490 मध्ये या अंकांचा उपयोग प्रथम केलेला आढळतो. बगदादमध्ये औपचारिक वकिलातीमार्फत हिंदी गणित, ज्योतिष इत्यादी विषयांवरचे ग्रंथ जाण्यापूर्वीही हिंदी गणिताचे, विशेषतः अंकांच्या स्थान मूल्याचे ज्ञान पश्चिम आशियात गेले असावे असे वाटते. ग्रीक पंडित सिरियन लोकांकडे तुच्छतेने बघत असत. ग्रीक पंडितांचा उद्धटपणा पाहून एक सिरियन साधूला वाईट वाटले. त्या संबंधीची एक गोष्ट आहे. या सिरियन संन्याशाचे सेव्हरस सेबोक्त असे नाव होते व युफ्रातीस नदीच्या तीरावरील एका मठात तो राहत असे. त्याने 662 मध्ये लिहिलेले एक पुस्तक आहे. ग्रीकांहून सिरियन मुळीच कमी नाहीत असे त्यात तो लिहितो.
उदाहरण म्हणून त्याने हिंदी लोकांचा उल्लेख केला आहे. तो म्हणतो, हिंदू तर काही सिरियन नव्हेत. या हिंदूंचे आपण उदाहरण घेऊ. त्यांच्या विज्ञान विषयक गोष्टी मी बाजूला ठेवतो. ज्योतिषातील सूक्ष्म असे हिंदींचे शोध ग्रीक आणि बॅबिलोनियन लोकांपेक्षा सरस आणि श्रेष्ठ आहेत, परंतु तेही आपण बाजूला ठेवू. मी त्यांची गणना पद्धती फक्त विचारासाठी घेतो. खरोखरच हे सारे वर्णनातीत आहे. केवळ 9 चिन्हे घेऊन सारे गणन केले जाते. आपण ग्रीक भाषा बोलतो एवढ्यावरच आपण सर्व ज्ञान विज्ञानाच्या परमसीमा गाठल्या असे जे समजतात, त्यांनी या गोष्टीचा जरा विचार करावा. म्हणजे दुसऱ्यांनाही काही ज्ञान असते, अक्कल असते, हे मग त्यांच्या ध्यानात येईल. हा उतारा बी दत्त आणि एन सिंग यांच्या हिंदू गणिताचा इतिहास या ग्रंथातून घेतला आहे. या विषयावरील उत्कृष्ट माहितीबद्दल मी या ग्रंथाचा आभारी आहे. हिंदुस्थानातील गणित शास्त्राचा विचार करीत असताना अर्वाचीन काळातील एक असामान्य भारतीय व्यक्ती डोळ्यासमोर उभी राहते. त्या व्यक्तीचे नाव श्रीनिवास रामानुजम. दक्षिण हिंदुस्थानात एका गरीब ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शिक्षणाची सोय नसल्यामुळे मद्रास येथील पोर्ट ट्रस्ट खात्यात त्यांनी कारकुनाची नोकरी धरली. परंतु गणित शास्त्रातील अभिजात प्रेरणेची अपार स्फूर्ती त्यांच्या जीवनात उसळत होती. फुरसतीच्या वेळात ते समीकरणे सोडवीत बसत. संख्या व समीकरणे यांच्याशी ते खेळत. सुदैवाने एका गणितज्ञाचे त्यांच्याकडे लक्ष जाऊन त्याने रामानुजमचे काही संशोधन केम्ब्रिजला पाठविले. त्याचा तिथल्या मंडळींवर फार परिणाम झाला. रामानुजम यांना शिष्यवृत्ती देण्याची व्यवस्था झाली व कारकुनी सोडून ते केम्ब्रिजला गेले. तेथील अल्पवास्तवातच त्यांनी आश्चर्यकारक असे नवीन खोल संशोधन केले. इंग्लंडमधील रॉयल सोसायटीने अहंकार सोडून त्यांना फेलो केले. परंतु देशाचे दुर्दैव हे की हा हिरा लवकरच पुढे 2च वर्षांनी वयाच्या 33व्या वर्षी आणि बहुधा क्षयरोगाने मरण पावला. मला वाटते की प्राध्यापक जुलियन हक्सले याने रामानुजम यांचा या शतकातील सर्वात थोर गणिती असा कुठेतरी उल्लेख केलेला आहे. रामानुजम यांचे अल्पकालीन जीवन आणि ते मरण म्हणजे भारतीय संसाराचे प्रतीक आहे. भारतीय स्थितीचे हे निदर्शक आहे. हिंदुस्थानातील कोट्यवधी लोकांपैकी किती थोड्यांना आधी शिक्षण मिळते आणि कितीतरी अर्धपोटी उपाशी असतात. ज्यांना थोडेफार शिक्षण मिळते त्यांच्यासमोर कारकुनी मात्र असते आणि इंग्लंडात बेकारांना भत्ता मिळतो. त्याहूनही त्यांचा पगार कमी असतो. भारतीयांच्या जीवनाची दारे जर मोकळी झाली, कर्तृत्वाला जर वाव मिळाला, पोटभर खायला आणि नीट राहायला मिळाले, शिक्षणाच्या आणि विकासाच्या सर्व संधी जर मिळाल्या, तर भारतीय जनतेतून कितीतरी थोर थोर शास्त्रज्ञ, विज्ञानवेत्ते, शिक्षण तज्ज्ञ, यंत्रविशारद, उद्योगपती, लेखक, कलावान पुढे येतील आणि नवभारत आणि नवे जग निर्मायला सहाय्य करतील. भाग 51 समाप्त. भारताचा शोध भाग